श्री स्वामी समर्थ माझ्या गोडताईंनो, तर सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला गडवाल साडीवरच्या ब्लाऊजची साडीतल्या कपड्यापासून बाही डिझाइन कशी तयार करायची आहे ते दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर अगोदर काय करायचं आहे, आपल्याला इथं अस्तरची घडी टाकून घ्यायची आहे। वरची जी बाजू आहे ती बंद बाजू आहे आणि बंद बाजूवर बाही लांबीचं माप टाकायचं आहे। पूर्ण बाही लांबी घ्यायची आहे आपल्याला 5 इंच। बाही घडी घ्यायची आहे 8 इंचावर बघा। अशा पद्धतीने आपल्याला इथं बाहीची माप घ्यायची आहे। तर 4 इंचाची बाही आहे, त्यात आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे। तर पूर्ण बाही आपली 5 इंचाची आहे। तर ब्लाऊज वरून माप घेऊन इथं दंडघेर घ्यायचा आहे। तर तुमच्या ब्लाऊजचं जेवढं दंडघेर आहे तिथं दंडघेर घ्यायचा आहे आणि त्यात 1.5-2 इंच शिलाई मार्जिनसाठी सोडायचं आहे। तर खालच्या साईडला इथं मी 2.5 इंच कमी करून घेतलेला आहे आणि त्या 2.5 इंचापासून वरी 1.5 इंच घ्यायचा आहे आणि बाहीला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। तर बाहीला आकार देत असताना बघा, अगोदर मी पाठीमागचा आकार दिलेला आहे आणि इथं बाही कट करून घेणार आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे। तुम्ही ही अशी बाही शिवाल तर तुमच्याकडे ही कस्टमरची रांगच लागेल। तर सध्या बघायला गेल तर अशा साड्या ह्या ट्रेंडिंगवर आहेत। तर या साड्याची खूप जास्त फॅशन चालू आहे। तर आडव्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच बघा। डिझाइन करण्यासाठी आडव्यामध्ये 2 इंच घ्यायचं आहे आणि लांबीला 3.5 इंच घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने डिझाइन करण्यासाठी हा कपडा इथं कट करून साईडला ठेवायचा आहे। बघा इथं एक त्रिकोण तयार होणार आहे आणि त्या त्रिकोणामध्ये आपल्याला साडीतल्या कपड्यापासून डिझाइन तयार करायची आहे। तर इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल बाहीची कटिंग आणि डिझाइन करण्यासाठी कपडा मी कशा पद्धतीने कट केलेला आहे। तर इथं आता काय करायचं आहे, मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घ्यायचं आहे बघा बाहीचं। तर सगळ्यात अगोदर आपल्याला जिथं आपण डिझाइनसाठी कपडा कट केलेला होता तर तिथला तेवढाच भाग आपल्याला शिवून घ्यायचा आहे अगोदर आणि पुन्हा तिथपर्यंत शिवून झाल्याच्या नंतर समोरच्या साईडने शिवून घ्यायचा आहे आणि हा मधला कपडा कट करायचा आहे बघा। बाही शिवत असताना काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे आणि तुम्हाला ही बाही शिवायची आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर व्हिडिओ स्किप न करता जर बाही डिझाइन बघितला तर तुम्हाला ही बाही लगेच शिवता येईल। तर बाही शिवण्यासाठी एकदम सोपी आहे। तर अशा पद्धतीने बाही शिवून झाल्यानंतर साईडने जास्त उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे आणि या बाहीला आता सवाशी करून घ्यायचा आहे। इथं ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, व्हिडिओला लाईक केल्यानंतर खाली हाईप येणार आहे, त्या हाईपच्या चिन्हालाही तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे। तर या बाहीला इथं मी आता पलटी करून घेतलेला आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने इथपर्यंत तुम्हाला बाही शिवून दाखवलेली आहे। तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला बघा, या वरच्या साईडला इथं दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि पुन्हा साईडने अस्तर जोडून समोरच्या साईडने एक दाबटीप द्यायची आहे। तर इथपर्यंत तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने बाहीची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे। तर इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर साडीतल्या कपड्यापासून डिझाइन तयार करायचा आहे। तर डिझाइन करण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे, कारण की हा कपडा कॉटनचा आहे। कॉटनचा कपडा असल्यामुळे आपल्याला डिझाइन करण्यासाठी काहीही अवघड नाही। साईडने अस्तर जोडून झालेला आहे आणि समोरच्या साईडने एक दाबटीप देऊन झालेली आहे। तर साईडने उरलेला कपडा कट करून टाकायचा आहे आणि इथं आपल्याला आता साडीतल्या कपड्यापासून डिझाइन तयार करायची आहे। तर डिझाइन तयार करण्यासाठी बघा, इथं मी साडीतला कपडा काढलेला होता। तर तो कपडा इथं 2 बाहीसाठी आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर एका बाहीसाठी मी एवढा कपडा घेतलेला आहे। तर या कपड्याला आता सेंटरला दोन्ही साईडला कट देऊन घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने प्लेट टाकायचे आहेत बघा। प्लेट टाकत असताना एका साईडचे आपल्या बाजूला येऊ द्यायचे आहेत आणि एकावर एक समोरच्या साईडला याचे प्लेट येऊ द्यायचे आहेत। तर साधी आणि सोपी पद्धत आहे प्लेट शिवण्याची ही। इथं मैत्रिणींनो, अशी बाही शिवण्यासाठी मला कंटाळा येत नाही, कारण की माझ्याकडची ही व्हायरल बाही डिझाइन आहे। तर ही बाही शिवून माझ्या हाताखालून गेलेली आहे। तर मी ही बाही शिवायचं म्हणलं तर फक्त 5 मिनिटांमध्ये ही बाही शिवून तयार करते। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर मी सारखंच ही बाही माझ्याकडची व्हायरल बाही डिझाइन आहे असं सांगत आहे असं वाटत असेल तर बघा, स्क्रीनवर इथं फोटो दाखवलेला आहे। तर त्या व्हिडिओला 2.3 M इतके व्ह्यूज आलेले आहेत आणि त्याची बाही अशी तयार झालेली होती। तर त्या बाहीचा कटिंग आणि स्टिचिंगचाही व्हिडिओ टाकलेला आहे आणि शॉर्ट व्हिडिओही टाकलेला आहे।
बघा, खरं सांगायला गेलं तर मलाही ही बाही डिझाईन खूप आवडते आणि मी सुद्धा ही बाही डिझाईन सारखंच माझ्यासाठी शिवत असते. तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हालाही याची कटिंग आणि स्टिचिंग इथं करून दाखवलेली आहे. तर बघा, जे कोणी कस्टमर माझ्याकडे येतील तर त्यांना अशा बाही डिझाईनचा जर फोटो दाखवला तर त्यांनाही ही बाही डिझाईन खूप आवडते आणि तेही अशीच बाही डिझाईन शिवायला सांगतात. बघा, तर साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं आपले प्लेट टाकून झालेले आहेत. या बाही डिझाईनला जर त्रिकोणामध्ये जर तुम्हाला ही डिझाईन आवडत नसेल तर गोल आकारामध्ये पण आपण ही डिझाईन इथं शिवून तयार करू शकतो. तर गोल आकारामध्ये ही डिझाईन खूप छान दिसते. तर बघा, इथं आपले प्लेट पूर्णपणे शिवून झालेले आहेत. आता हे प्लेट आपल्याला शिवलेले खालच्या साईडला ठेवायचे आहेत आणि बाही वरच्या साईडला ठेवायचे आहे आणि डिझाईनसाठी जेवढा कपडा कट केलेला होता तो कपडा इथं बरोबर ठेवायचा आहे आणि मधला पॅच हा बरोबर येऊ द्यायचा आहे. बघा, तर अशा पद्धतीने आपल्याला इथं ही बाही शिवून घ्यायची आहे. तर बाही कमी जास्त सुद्धा होणार नाही. मधला कपडा जर बरोबर ठेवून तुम्ही जर इथं बाही शिवून घेतला तर जेवढं आपलं बाहीचं माप होतं तेवढं इथं बाही तयार होणार आहे. तर मैत्रिणीनं, तुम्हाला एवढं छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊन कोणीही सांगणार नाही. तर इथं साध्या आणि सोप्या पद्धतीने बाही कशी शिवायची आहे, डिझाईन कशी करायची आहे ते इथं पूर्णपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर किती छान बाहीला पफ आलेला आहे. तर आता या डिझाईनच्या साईडला आपल्याला एक गोल्डन कलरची लेस शिवून घ्यायची आहे. तर व्हिडिओ बघत असताना काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, तुम्हाला ही अशीच बाही शिवता येईल. तर साध्या आणि सोप्या पद्धतीने बाहीची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे. तर तुम्हाला ही बाही अशी शिवायची असेल तर तुम्हीही शिवून बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला बाही तयार करता आली की नाही. तर खालच्या साईडला एक शो बटन इथं ठेवून घेतलेलं आहे. चला, गडवाल साडीवरच्या लहान बाहीवर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा. बाही कशी झाली ते नक्कीच सांगा.